राष्ट्रीय महामार्गावरील एडेनिपाणी फाटा येथे वैयक्तिक कारणातून झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झालाय। या घटनेत अर्जुन शंकर थोरात हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अनिकेत अर्जुन थोरात यांनी कुरळ पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या शिवाजी गणपती जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। जखमी अर्जुन थोरात आणि शिवाजी जाधव उर्फ अटुलकर हे दोघे आज दुपारी एडेनिपाणी फाट्याजवळ दुचाकीवरून थांबले होते। शिवाजी जाधव हे दुचाकीवर मागे बसले होते। अचानक अज्ञात कारणामुळे शिवाजी जाधव यांनी आपल्या खिशातून बंदूक काढली आणि त्यांनी अर्जुन थोरात यांच्या पाठीत 3 गोळ्या झाडल्या। या गोळीबारात 2 गोळ्या घासून गेल्या तर एक गोळी अर्जुन थोरात यांच्या पाठीत घुसली। गोळी लागताच अर्जुन रक्ताच्या थाळ्यात जमिनीवर कोसळले। अर्जुन यांना जखमी अवस्थेत पाहून आरोपी शिवाजी जाधव तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला। गंभीर जखमी झालेल्या अर्जुन थोरात यांना तातडीने ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि जखमी थोरात यांचा जबाब नोंदवून घेतला। या प्रकरणी जखमी अर्जुन थोरात यांचा मुलगा अनिकेत थोरात यांनी कुरळ पोलिसात फिर्याद दिली आहे। भर दिवसा घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेनं जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची तासगाव नगर परिषद निवडणुकीतील आघाडी ही केवळ राजकीय नसून सामाजिक सलोखा, समता आणि वंचित घटकांना निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या भूमिकेवर उभी आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी दिली आहे। ते आघाडीच्या प्रचार सभेत तासगावात बोलत होते। यावेळी माजी खासदार संजय काका पाटील, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, युवक नेते प्रभाकर बाबा पाटील, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजयाताई बाबासाहेब पाटील यांच्यासह उमेदवार उपस्थित होते। यावेळी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की स्वाभिमानी विकास आघाडी जिथे उभी राहील तिथे वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहील। आमची आघाडी ही स्वाभिमान, सामाजिक समता आणि खऱ्या अर्थाने विकासावर आधारलेली आहे। तासगावातील बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांवरून निर्माण झालेल्या वादाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की स्थानिक दबाव असूनही दोन्ही पुतळ्यांचं अनावरण संजय काकांनी एकाच कार्यक्रमातून केलं। कंत्राटदार टेंडरवाल्यांना नव्हे तर प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना आघाडीने उमेदवारी दिली आहे। स्टेअरिंग काम करणारे युवक, सामान्य कष्टकरी, वंचित समाजातील तरुण ज्यांना सत्तेपासून दूर ठेवलं गेलं त्यांना निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणण्याचं काम आम्ही केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली। मात्र जिल्ह्यातील 2,70,000 महिलांची केवायसी पूर्ण होत नसल्याचं स्पष्ट झालं होतं। आधार अपडेट नसल्याने OTP न येणे तसेच वडील आणि पती नसल्याने आधार कार्डाअभावी केवायसी करता येत नव्हती। सरकारने केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली। तसेच वडील आणि पती नसलेल्या महिलांसाठी शासनाने विशेष सुविधा सुरू करून दिले। त्यामुळे जिल्ह्यातील 2.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्यापासून वाचणार असल्याने दिलासा मिळालाय। राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यावर 1,500 रुपये जमा केले जातात। यामध्ये लाखो अपात्र लाभार्थी असल्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना आता ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले। योजनेतील अपात्र महिलांना वगळण्यासाठी आणि गरजू महिलांनाच या राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी निर्णय घेण्यात आला होता। ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे। ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात। ई-केवायसीसाठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक केला असल्यामुळे अनेक महिलांसमोर अडचण निर्माण झाली होती। जिल्ह्यातील 2,70,000 महिलांची केवायसी रखडली होती। गेल्या 8 दिवसात 20,000 महिलांची केवायसी पूर्ण झाली आहे। उर्वरित 2.5 लाख महिलांना केवायसीसाठी मुदतवाढ मिळाल्याने दिलासा मिळाला। मात्र 31 डिसेंबरपर्यंत सर्व कागदपत्रांची पूर्तता लाभार्थी महिलांनी करावी लागेल। जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, घातक हत्यार आणि प्राणघातक हल्ला करणे यांसह गंभीर गुन्हे दाखल असलेली भूषण कुमार साबळे टोळीला सांगली आणि सोलापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदरची कारवाई केली। हद्दपार केलेल्यांमध्ये टोळी प्रमुख भूषण कुमार रमेश साबळे, अक्षय जगन्नाथ सावंत, पार्थ उर्फ बबलू राजेंद्र यादव, मुरारी दादासो पारसे यांचा समावेश आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे।
जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूषण कुमार साबळे टोळीवर 2018 ते 2025 या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्यारांनिशी खुनाचा प्रयत्न करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण करणे, शिवीगाळ करून हत्याराने गंभीर दुखापत पोहोचवणे, घातक शस्त्र बाळगणे यांसह शरीराविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। या टोळीविरोधात हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव जत पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी पोलीस अधीक्षकांना पाठवला होता। पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाचा अवलोकन करून जतच्या उपअधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव चौकशीसाठी पाठवला। या प्रस्तावाची चौकशी करून टोळीविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल, टोळीवरील प्रतिबंधात्मक कारवाई या बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी साबळे टोळीला सांगली आणि सोलापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केले आहे। सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यांकडे उपपदार्थ निर्मिती तसेच वीज निर्मिती प्रकल्प नाहीत तेच सर्वात जास्त शेतकऱ्यांना दर देत आहेत। मात्र अनेक कारखान्यांकडून उपपदार्थाचा लाभ मिळत नाही। ज्या साखर कारखाने उपपदार्थाचा लाभ घेत नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी स्वाभिमानीचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे। पुणे साखर आयुक्त कार्यालयात साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। यावेळी बोलताना संदीप राजोबा म्हणाले, कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये ज्या साखर कारखान्यांकडे उपपदार्थ निर्मिती तसेच वीज निर्मिती प्रकल्प नाहीत तेच सर्वात जास्त शेतकऱ्यांना दर देत आहेत। जर दालमिया भारत शुगर शिराळा 3537 रुपये, भोगावती 3653, दालमिया कोल्हापूर 3634 या कारखान्यांच्याकडे पदार्थ निर्मिती वीज निर्मिती असा कोणताही प्रकल्प नसताना हे कारखाने दर देतात, परंतु ज्या कारखान्यांच्याकडे वीज निर्मिती उपपदार्थ निर्मिती आहे ते कारखाने 3250 ते 3000 रुपयेपर्यंतच या पार्टी दाखवत आहेत। म्हणजे हे कारखाने सरळ रिकव्हरी चोरी करत आहेत। त्यामुळे जर उपपदार्थ निर्मिती आणि वीज निर्मिती याचा जर शेतकऱ्याला लाभ होत नसेल तर त्या कारखान्याचे वीज निर्मिती आणि उपपदार्थ निर्मितीचे परवाने रद्द करा। तसेच ज्या मोलाशीच्या टाक्या आहेत त्या टाक्या ऑनलाईन करा। जिल्ह्यातील जे कारखाने FRP थकीत आहेत त्याची सुनावणी साखर आयुक्तांकडे आहे असे विचारले असता त्याबाबत त्यांची सुनावणी चालू आहे। सदर बाब न्यायप्रविष्ट असून त्याची आमच्याकडील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहोत आणि यावेळी त्यांना देखील न्यायालयाने त्याला पैसे देऊ नये अशी स्थिती दिलेली नाही असं सांगण्यात आलंय। सांगली शहरातील विविध परिसरातून मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या वळण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून चोरीच्या 3 दुचाकींसह 1,60,000चा ऐवज जप्त केला। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने पोदार स्कूल जवळ ही सदरची कारवाई केली। प्रणव संभाजीराव पवार असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव असून त्याला विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाला मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी पथक गस्त घालत असताना पथकातील हवालदार अनिल कोळेकर आणि विक्रम खोत यांना पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ एक जण चोरीच्या दुचाकीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता तिथे उभ्या असलेल्या 2 दुचाकींच्या जवळ एक जण घुटमळत होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव प्रणव पवार असल्याचं सांगितलं। अधिक चौकशी त्याने या दोन्ही गाड्या चोरीच्या असल्याची कबुली दिली। एक गाडी 15 दिवसांपूर्वी खांडेकर वाचनालयाच्या समोरून तर एक मोपेड गुरुवारी चोरल्याचं त्याने सांगितलं। काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जवळून चोरलेली दुचाकी पेट्रोल पंप संपल्याने कुपवाडकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला सोडून दिल्याचंही त्याने सांगितलं। ती गाडी पोलिसांनी बेवारस स्थितीत जप्त केली होती। या चोरट्याने सांगली शहर पोलीस ठाण्यातील 2 आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील 1 अशा गुन्ह्याची कबुली दिली आहे। सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या तक्रारीनंतर माघार घेतलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने संघटनेच्या मागणीप्रमाणे ऑफलाईन चिठ्ठी पद्धतीने कामांचं वाटप केलं। संघटनेच्या रेठ्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन अखेर नरमल्याचं स्पष्ट झालंय। जिल्हा परिषदेत वसंतदादा पाटील सभागृह चिठ्ठी सोडतद्वारे काम वाटप पार पडले। या बैठकीस काम वाटप समितीचे अध्यक्ष मनोज जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंडलिक उबाळे यांच्यासह मजूर सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। काम वाटपामध्ये संघटनासाठी 65 कामांसाठी 1208 इच्छापत्र सादर केलं होतं। त्यापैकी 3,95,00,000 रुपयांच्या 62 कामांचं वाटप झालं। मजूर सहकारी संस्थांकरिता 31 कामांसाठी 131 इच्छापत्र सादर केले होते। त्यापैकी 2,15,00,000 रुपयांच्या सर्व 31 कामांचं वाटप झालं।
सुशिक्षित बेरोजगार संघटनेकडून 3 कामांना प्रतिसाद मिळाला नाही, मात्र मजूर संस्थांकडून सर्व कामांना प्रतिसाद मिळाला. काम वाटपातील कामे सुशिक्षित बेरोजगार संघटना व मजूर संस्थांना मिळालेली आहेत. त्यांनी सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अनामत रक्कम आणि करार करून संबंधित तालुक्याच्या मुख्यालयातील ऑडिटरकडे जमा करण्याचं आवाहन करण्यात आले. जे कार्यवाही करणार नाहीत अशी कामे पुढील काम वाटपमध्ये घेण्यात येतील. दरम्यान सांगली जिल्हा सुशिक्षित बेरोजगार संघटनेने काम वाटप ऑनलाईन न करता चिठ्ठी पद्धतीने करण्याची मागणी केली होती. संघटनेच्या मागणीप्रमाणे कार्यवाही करणं भाग पडल्याचं स्पष्ट झालं. मिरज ते कृष्णाघाट रोडवरील नवीन हायवे शेजारी असणाऱ्या भीम वसाहत पारधी वस्ती येथील अण्णा निवृत्ती चव्हाण यांच्या बंद घरात आग लागली. याची माहिती अग्निशमन विभागास मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचे जवान तात्काळ दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. भीम वसाहतमध्ये पारधी वस्तीत आग लागल्याचं समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून संपूर्ण आग विझवली आहे. पत्र्याच्या राहत्या घरात अचानक आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य आणि एक मोपेड गाडी घरात लावली होती, ती आगीत जळाली आहे. घरातील LPG सिलेंडर बाहेर काढला. शेजारील असलेल्या घरासही आगीची झळ बसली आहे. चव्हाण कुटुंबीय कामासाठी बाहेर गेले होते आणि घरात अचानक आग लागल्याचं त्यांना समजलं. अग्निशमन दलाने तात्काळ पोहोचून आग आटोक्यात आणल्यामुळे शेजारी लागूनच असलेली अन्य घरे आगीपासून आणि नुकसान होण्यापासून वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. आग लागल्याचं समजता शेजारी असलेल्या अन्य घरातील नागरिकांनी त्यांच्या घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढून ठेवले. सदर आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. सुदैवाने घरातील सर्व लोक बाहेर गेल्याने कोणी जखमी झालं नाही. मिरज अग्निशमन केंद्रातील जवानांनी तात्काळ प्रतिसाद देऊन आग आटोक्यात आणली. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी हे उपस्थित होते.